शुक्रवारी बैलपोळा हा सण असून ग्रामीण भागात पोळा उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा लंपी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पोळा साजरा करताना बैलांना एकत्रित आणू नये, शर्यती लावू नयेत. बैल एकत्र आल्यास लंपीचे संक्रमण वाढू शकते. त्यामुळे हा सण पशुमालकांनी साध्या व घरगुती रीतीने साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. नगर परिषद निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचना ही नियमबाह्य असून ती रद्द करण्याबाबत आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने त्यावर हरकत घेण्यात आली असून मुख्याधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. नुकतीच नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अमळनेर नगर परिषदेने प्रभाग रचना घोषित केली आहे. सदर प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या नियम व अटींनुसार प्रभाग रचना न केल्याचे निदर्शनास आल्याचे निवेदनात म्हटले आहे. खालील मुद्द्यांवर हरकत घेण्यात आली आहे. भौगोलिक सीमांचा विचार करणे बंधनकारक असताना त्याचे पालन झालेले नाही. नद्या नाले ओलांडून प्रभाग तयार करण्यात आले आहेत. रेल्वे रूळ ओलांडून प्रभाग सीमा आखण्यात आलेली आहे. वस्त्यांचे ठरवून विभाजन करण्यात आल्याचे दिसत आहे. प्रगणक गट फोडण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. तरी झालेली प्रभाग रचना राजकीय हेतूने हेतुपुरस्सर नियमांचे उल्लंघन करून झाल्याने तात्काळ प्रभाग रचना रद्द करून निवडणूक आयोगाचा नियमानुसार प्रभाग रचना करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर गटनेते प्रवीण पाठक, रणजित भीमसिंग पाटील, चंद्रकांत कंखरे, भरत पवार, सागर विस्पुते, राहुल कंजर, शुभम यादव, मनोज शिंगाणे, पंकज चौधरी, अनिल महाजन, नरेश कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत. अमळनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ई पीक पाहणीची अट रद्द करून सरसकट नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यात 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून पाण्याने शेतजमीन वाहून पिके जमीनदोस्त झाली आहेत. या तालुक्यातील नांदरी, पातोंडा, सोनखेडी, दापोरी, खोशी, खेडी, अमळगावसह तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून ई पीक पाहणीची अट रद्द करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी अमळनेर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र मराठे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार, मोहन भोई, रवींद्र पाटील, विलास पवार, बाळासाहेब पाटील, भैया पाटील, देवेंद्र देशमुख यांसह मान्यवर निवेदन देताना उपस्थित होते. अमळनेर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या जळोद येथील तापी नदीस पूर आल्याने पाण्यातील गढूळता वाढली आहे. गढूळता कमी करण्यास तसेच पाणी निर्जंतुकीकरण करण्यास जलशुद्धीकरण केंद्रास वेळ लागत आहे. तरी नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून उकळून प्यावे व नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक अमळनेर नगर परिषद यांनी केले आहे. अमळनेर शहरातील धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉक्टर एच.एम. पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक डॉक्टर लीलाधर पाटील यांनी केले. मार्गदर्शक सुनील देशमुख यांनी विविध प्रकारच्या परीक्षा, त्याची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉक्टर प्रशांत पाटील यांनी केले. डॉक्टर किशोर पाटील, प्राध्यापिका मेघना भावसार, प्राध्यापिका भाविका सूर्यवंशी, प्राध्यापिका वर्षा शेवाळे, प्राध्यापिका राजश्री चव्हाण उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील निंभोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. उज्ज्वल फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी स्वतः तयार केलेल्या गणेश मूर्ती घरी स्थापन करण्याचा संकल्प केला व मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला. फाउंडेशनचे सचिव कला शिक्षक दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक हेमंत शिंदे, प्रदीप महाजन, दिनेश अहिरे, मोहिनी पाटील, अजय नाळदे या सर्वांचे सहकार्य लाभले. अमळनेर शहरातील सराफ बाजार, पानखिडकी, गणपती मंदिराजवळील रहिवासी जितेंद्र तिलकचंद कोठारी यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा गाडी नंबर MH19 CN 3062 ही गाडी रात्री चोरीला गेली आहे. 20 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता त्यांनी आपल्या घराबाहेर गाडी लावली असता अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात त्यांनी तक्रार दिली आहे. अमळनेर तालुक्यातील मांजर्डी येथील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला 7 महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 वर्षे 8 महिने वय असलेली पीडिता आपल्या बहिणीच्या सासरी निशाणे तालुका धरणगाव येथे राहायला गेली असता तिची ओळख अजय सुखलाल मोरे वय वर्ष 21 याच्याशी झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. पीडितेचे आई वडील भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अजय मोरे हा निशाणे येथून मांजर्डी येथे पीडितेच्या घरी येऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत होता. पीडितेने विरोध केला असता तो तिच्या आई वडिलांना सांगायची धमकी देत होता. त्यामुळे पीडिता त्याला विरोध करत नव्हती. कालांतराने पीडिता गर्भवती राहिली. तिचे पोट मोठे होत असल्याने बहिणीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सर्व प्रकरण उघडकीस आले. तिची वैद्यकीय चाचणी केली असता ती 7 महिन्यांची गर्भवती होती. महिला दक्षता समितीसमोर पीडितेचे जबाब घेऊन अजय मोरे यांच्या विरुद्ध पोक्सो कायदा कलम 468 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत. आरोपी अजय मोरे याला अटक करण्यात आली आहे.